आताच्या सर्वात मोठ्या बातमीने आपण सुरुवात करतोय। मुंबईच्या महापौर पदावरून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भाजप आणि ठाकरे सेना यांच्यात पडद्यामागे आता समेटाच्या चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2017च्या राजकीय उपकाराची परतफेड म्हणून ठाकरे सेना भाजपला मदत करणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला महापौर पद किंवा स्थायी समिती बेस्ट मधील काहीही देण्यास विरोध दर्शवलाय। पक्षश्रेष्ठींकडे या संदर्भात त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केल्याचं समजतंय। त्यामुळेच आता शिंदे सेनेला शह देण्यासाठी भाजप आणि ठाकरे सेनेत छुपी रणनीती आखली जाते। यानुसार महापौर निवडीच्या वेळी ठाकरे सेनेचे नगरसेवक सभागृहात गैरहजर राहून भाजपचा मार्ग मोकळा करू शकतात। 2017 मध्ये भाजपने माघार घेत शिवसेनेचा महापौर केला होता। आता तीच स्थिती उलट होण्याची चिन्ह आहेत। ही खेळी यशस्वी झाल्यास शिंदे गटाची मोठी कोंडी होणार आहे, तर मुंबईत भाजपचं वर्चस्व सिद्ध होऊ शकतं। तर मुंबई महापौर पदावरून फडणवीस ठाकरेंमध्ये बोलणी होत असल्याची माहिती आहे। महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहणार अशी रणनीती असणार आहे का असा प्रश्न पडतोय। 2017 मध्ये ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपने माघार घेतली होती। महापौर निवडीवेळी ठाकरे सेना अनुपस्थित राहण्याची योजना असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। 2017ची परतफेड आता उद्धव ठाकरे करणार का याकडे लक्ष लागलंय।